अशक्य ते शक्य केले, म्हणून जनते विश्वासले. अपारची प्रेम केले, ईश्वर रूप मानुनिया. अशी ज्यांची महती सांगितली जाते ते त्रिकाल ज्ञानी सत्पुरुष दाणोली येथील योगेश्वर सद्गुरू श्री समर्थ साटम महाराज. समर्थ हे गुरुधर्माचे भूषण. आपल्या भक्तांवर त्यांनी मातृवत प्रेम केलं आणि महासमाधीनंतरही तो प्रेमाचा ओघ आजही अव्याहतपणे चालतो आहे. प्रत्येकानं भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, हाच त्यांचा संदेश. ईश्वराचं स्वरूप त्रिगुणात्मक आहे. तो या सृष्टीमध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिगुण रूपानं ओळखला जातो. भूतलावर त्याचे अनेक अवतार झाले. या तीनही रूपात समर्थ साटम महाराजांचं दर्शन घडलं आणि म्हणूनच त्यांना पूर्णावतारी सत्पुरुष म्हणून ओळखलं जाऊ लागलं. ते कधी रामरूप झाले तर कधी विठ्ठल रूप, कधी दत्तरूप दिसले तर कधी शिवरूप. ईश्वराचे अनेक अवतार असताना ईश्वर आणि आपले सद्गुरू एकच स्वरूपात पाहणं हीच खरी गुरुभक्ती. सद्गुरू समर्थ साटम महाराजांच्या दाणोली येथील समाधी मंदिरात म्हटल्या जाणाऱ्या नित्योपासनेतून घेतलेल्या निवडक आरत्या, मंत्रधुन आणि भजनांची गुरु श्री समर्थ साटम महाराजांचं चराचरातील व्यापकत्व स्पष्ट करताना श्रद्धायुक्त अंतःकरणानं सद्गुरूंच्या चरणांवर वाहिलेली ही स्वरांजली.